नमस्कार. सर्व ईडीचे जे काही प्रेक्षक रसिक आहेत, श्रोते आहेत, या सर्वांना मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील आणि भारत या देशाच्या एकसंगतेचा किंवा एकात्मतेचा इतिहास ज्या संस्थानाच्या विलिनीकरणामुळे पूर्णत्वाला आला, त्या संस्थानाच्या विलिनीकरणात्वात मराठवाडा भाग होता आणि त्या मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम, त्या मुक्तीसंग्राम आज 17 सप्टेंबरला आपण साजरा करतो. सर्वांना हार्दिक शुभेच्छा देताना एक संदर्भ समोर ठेवणं गरजेचं. तो संदर्भ म्हणजे आपण इतिहासाचं भान आणि जाण ठेवणं गरजेचं आहे. कारण एकीकडे 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती पंडित जवाहरलाल नेहरूच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविला जात होता आणि संपूर्ण देश हा स्वातंत्र्याची पहाट उगवली म्हणून स्वातंत्र्याची किरणं सगळ्या देशावर पसरली असताना सुद्धा भारताच्या मध्यभागी असलेल्या हैदराबाद या संस्थानातली जनता मात्र पारतंत्र्यामध्ये आणखीन खितपत पडली होती. म्हणजे जगामध्ये ज्या काही घटना घडणाऱ्या होत्या त्या जगाला सारख्या हादरवणारे जे काही राष्ट्र होते, म्हणजे दुसऱ्या महायुद्धानं जगाला वेठीस धरलं होतं, ते महायुद्ध ज्या देशानं पुकारलं होतं तो देश होता जर्मनी. आणि त्या जर्मनीचा भूभाग सुद्धा या संस्थानापेक्षा कमी आहे. म्हणजे जर्मनी, फ्रान्स, इटली असे जे काही देश आहेत त्या देशापेक्षाही भारतातलं हैदराबाद संस्थान मोठं होतं. पण या मोठ्या संस्थानाला देश स्वतंत्र झाल्यानंतर इथल्या जनतेला स्वातंत्र्य द्यावं एवढं सुद्धा काळाच्या बरोबरचं भान आलं नव्हतं. आणि जनतेच्या भावना, जनतेचा विचार, जनतेचं स्वातंत्र्य, जनतेचा विकास या कुठल्याही गोष्टीशी देणं घेणं नाही. मग त्या सत्ताधीशांनी काय करायला सुरुवात केलं, म्हणजे असं सांगितलं जातं इतिहासामध्ये, पॉवर इज ॲब्सोल्युटली करप्ट. म्हणजे सत्ता ही भ्रष्टच असते. तसं त्या सत्तेत बसलेला जर प्रमुख असेल तर तो भ्रष्टच असतो. हा जो भ्रष्टाचार आहे तो सत्तेचा भ्रष्टाचार करण्याचं हैदराबादच्या संस्थानिकांना ठरवलं. आणि त्याच्यासाठी त्यानं धर्मातले जे उदात्त तत्व होते, धर्मातली जी काही पवित्र संकल्पना होती, ती संकल्पना सुद्धा वापरायला त्यांनी कमी केलं नाही. रजाकार, इस्लाम धर्मामध्ये रजाकार म्हणजे सेवक असा त्याचा अर्थ असतो. तो पवित्र भावनेचा अर्थ होता. त्यांनी रजाकार तयार केले आणि ती तयार करण्यासाठी कासिम रजवी सारखा धर्मांध, लिंग पिसाट, सत्ता पिपासू, स्वार्थी, कपटी, कारस्थानी, नीच, क्रूर आत्मा अशा व्यक्तीला पुढे केलं आणि त्या कासिम रजवीच्या नेतृत्वाखाली रजाकर नावाची संघटना बांधली आणि इथल्या सर्वसामान्य निष्पाप लोकांवर अन्याय अत्याचार करायला सुरुवात केले. आणि निकष काय लावले गेले? निकष धर्माचे लावले गेले. म्हणजे ब्रिटिश ज्या वेळेला होते, ब्रिटिशांच्या आधीही भारत होता, हैदराबाद होता, हा सगळा परिसर होता. त्यावेळेला सत्ता घेताना इथल्या लोकांना धरलं आणि ज्या वेळेला तिथली ती सत्ता ब्रिटिश गेल्यानंतर आपल्याकडे राहावी म्हणून इथल्या लोकांचा धर्म सुद्धा तुम्ही बाहेर काढलात. म्हणजे निजाम हा एवढा स्वार्थी सत्तांध बनला होता की स्वतःची खुर्ची, स्वतःची सत्ता राखण्यासाठी त्यांनी धर्माला सुद्धा बेटीस धरण्यास सुरू केलं. एक धर्म हातात धरला आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांना मारायला आणि कापायला सुरुवात केलं. एवढं करून थांबला नाही तर दुसऱ्या धर्मातल्या निष्पाप माता भगिनीच्या लहान लहान चिमुरड्या लेकरांची सुद्धा बळी घेण्यापर्यंत ह्यांची क्रूरता सुरू झाली. आणि म्हणून मराठवाडा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश हा जो मोठा भूभाग आहे त्या भूभागातल्या जनतेची देमाय धरणी ठाय झाली होती. त्या अन्याय अत्याचारापासून, होणाऱ्या जुलमी बलात्कारापासून त्यांना वाचायचं होतं. मग मात्र जनतेनं आता लढा उभा राहायला सुरुवात केला आणि या लढ्याचा नायक होता एक प्राथमिक शिक्षक असलेले स्वामी रामानंद तीर्थ. या एका शिक्षकाच्या पाठीमागे इथली जनता उभारली आणि प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीने प्रतिकार करायला सुरुवात केला. एवढा प्रतिकार होऊन इकडं इथली जनता स्वातंत्र्यासाठी स्वतःचे देह बलिदान करत असताना मराठवाडा सुद्धा त्याच्या मागे नव्हता. आज जे 8 जिल्हे आहेत ते सगळेच सगळे जिल्हे कुठल्या ताब्यात होते? निजामाच्या ताब्यात होते. हा सगळा जो भूभाग आहे हा भूभाग हैदराबाद संस्थानांचा भाग होता. पण एवढ्यावर तो निजाम किंवा ती रजाकाराची फौज किंवा तो कासिम रजवी थांबला नाही, तर त्यांनी त्यांचा अन्याय अत्याचार वाढायला सुरुवात केलं. नजीबुल्ला आणि इथले जे काही वेगवेगळे पत्रकार होते त्याच्यामध्ये मुस्लिम सुद्धा पत्रकार होते की जे मानवतेच्या बाजूनं,
सत्याच्या बाजूनं, जनतेच्या बाजूनं आणि स्वातंत्र्याच्या बाजूनं उभारलेले होते. आणि मग गोविंदभाई सराफ असतील, भालेराव असतील किंवा स्वामी रामानंद तीर्थ असतील, या सगळ्यांनी एक लढा उभा केला. तो लढा सर्वसामान्य जनतेचा लढा होता. एका सत्ताधीशाच्या विरोधामध्ये, एका सैन्याच्या विरोधामध्ये सर्वसामान्य जनतेनं लढा दिल्याचं जगातलं एक दुर्मिळ उदाहरण म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्रामाचं उदाहरण घ्यावं लागेल. इकडं जनतेमध्ये, संस्थानामध्ये अशा पद्धतीने घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला दिल्लीला सुद्धा घडामोडी घडायला सुरुवात झाल्या होत्या. दिल्लीतल्या घडामोडी अशा होत्या, कासिम रिजवीला तिथं भेटायला बोलवलं. कासिम रिजवी सुद्धा मानायला तयार नाही. निजामांनी त्याचं एक आवेदन पत्र सादर केलं होतं युनोमध्ये, आणि युनोमध्ये त्यानं स्वतःला स्वतंत्र देशाचा दर्जा प्राप्त व्हावा अशा पद्धतीचं निवेदन केलं. त्याच्या निवेदनाला काही लोक पाठिंबा देऊ लागले. त्याच्यामध्ये ब्रिटन क्रमांक 1 वर होता. ज्या ब्रिटनला आपण हुसकावून लावलं होतं, ज्या ब्रिटनच्या पारतंत्र्यातून भारताने स्वातंत्र्य मिळवलेलं होतं, तो ब्रिटन जाताना सुद्धा भारताचे लचके तोडण्यासाठी त्यांनी त्याची कपटबुद्धी वापरायला सुरुवात केली. पण त्याच वेळेला देशाचं गृहमंत्रीपद एका पोलादी पुरुषाकडे होतं, आणि त्या नेत्यानं मात्र ठरवलं की नेतृत्व हे कसोटीच्या काळामध्ये, नेतृत्व हे संकटाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपलं नेतृत्व तावून सुलाखून निघतं ते त्यांनी दाखवून दिलं. आणि मग त्यांनी ज्या वेळेला या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवलं, आणि प्रक्रियेवर लक्ष ठेवून निजामाला त्यांनी काही व्यवहार, संवाद, चर्चा सुरू केली. चर्चेतून एक लक्षात येऊ लागलं की निजामाचे मनसुबे पूर्ण करण्यासाठी तो किती दूर टोकाला जाऊ शकतो हे निजामाच्या हालचाली जेव्हा त्यांच्या गुप्तचर संस्थेनं त्यांच्याकडे जेव्हा रिपोर्टिंग येऊ लागली तेव्हा कळू लागलं की निजाम एकीकडं आपल्या संस्थानातल्या जनतेनं उठाव करू नये म्हणून त्या जनतेचं धर्माच्या नावावर शिरकाण करू लागला, आणि दुसरीकडं ब्रिटिशांच्या हाताला धरून त्यांनी युनोमध्ये स्वतंत्र राष्ट्राचा प्रस्ताव सादर केला. मग हे एवढं मोठं संकट भारताच्या मध्यभागी तयार झालं होतं. 15 ऑगस्ट उजडण्याच्या अगोदरचा आदला दिवस म्हणजे 14 ऑगस्ट ज्या पाकिस्तानचा होता, त्या पाकिस्तानच्या जखमा सुद्धा वाळलेल्या नव्हत्या. ती वल्ली जखम असताना दुसरा एक लचका भारत मातेच्या तोडण्यासाठी निजाम आणि कासिम रिजवी तयार होते, परंतु ते हाणून पाडण्याचं इथल्या जनतेनं स्वामी रामानंद तीर्थ सारख्या एका संन्याशांनी ठरवलं होतं. आणि त्याला गृहमंत्र्यांनी मात्र लक्ष घातलं, आणि लक्ष घातल्यानंतर गृहमंत्री सरळ ऍक्शन मोडवर आले. त्यांनी शेवटची चर्चा करत असताना निजामाला सांगितलं, सामील व्हा, विलीन करून टाका. भारत आज तो राहिलेला नाही ज्या काळामध्ये तुम्ही इथं सहज सत्ता उपभोगू शकत होतात. इथल्या सर्वसामान्य जनतेचं शोषण करून या देशातल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर, इथल्या सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक मालमत्तेवर राज्य करून तुम्ही त्यांच्या ह्याच्यावर स्वतःचे पोट भरण्याचे काम करत होतात. आता या देशातून राजेशाही संपलेली, या देशामध्ये हुकुमशाही चालणार नाही, या देशाला आता लोकशाही मिळालेली आणि या देशातली जनता स्वतंत्र आहे. त्यामुळे या जनतेच्या स्वातंत्र्याचा विषय आहे. तुम्ही सहज जर सामील झालात तर तुमचा सन्मान ठेवला जाईल, नसेल तरी इथली जनता कधीही तुमची सत्ता उलटवून लावू शकते. एवढा जनतेच्या मनामध्ये निजामाच्या राजवटीबद्दल आणि कासिम रिजवीच्या रजाकार फौजेबद्दल प्रचंड मनामध्ये राग निर्माण झालेला होता. आणि सामान्य जनतेनं स्वतःला स्वतंत्र सैनिक आणि हातामध्ये हत्यार घेऊन किंवा जे काही मिळेल ते सगळे साहित्य घेऊन या रजाकार फौजेला देमाय धरणी ठाय करायला सुरू केली. असं असताना सुद्धा निजाम मात्र स्वतःची ताकद वाढवणं आणि जागतिक पातळीवरनं दबाव आणण्याचं चालू केलेलं होतं. एकीकडे पश्चिम पाकिस्तान, दुसरीकडे पूर्व पाकिस्तान, आणि मग मध्यभागी सुद्धा तिसरा पाकिस्तान तयार होईल की काय अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. त्या परिस्थितीचं गांभीर्य आणि दूरगामी होणारे जे काही नुकसान आहे हे सगळं लक्षात घेऊन सरदार वल्लभभाई पटेलनं शेवटी त्या ठिकाणी सैन्य उतरवायचा निर्णय घेतला. त्यावेळेला बाहेर देशाच्या दौऱ्यावर नेहरू होते. निजामाला असं वाटलं नेहरू बाहेर आहेत, आता आपण आपले मनसुबे पूर्ण करावे. पूर्ण ताकदीनिशी इकडे कासिम रिजवी काम करत होता, आणि त्या कासिम रिजवी मध्ये सर्वसामान्य मदरशामध्ये उर्दूमध्ये शिकलेल्या निष्पाप तरुण लेकरांना रजाकार फौज म्हणून त्यांनी त्यांचं इकडे धुमाकूळ सुरू केला, रक्तपात सुरू केला. आणि त्यावेळेला मात्र पटेलांच्या लक्षात आलं की आता मात्र हातावर हात बांधून बसण्याची वेळ नाही, आता काहीतरी ऍक्शन करण्याची वेळ आहे. आणि त्यांनी ऍक्शन घेतली.
मग ऍक्शन घेत असताना जगात काय चर्चा होणार आहे याचाही विचार करावा लागला. आपण आपल्या देशातल्या एका भूभागावर आपलं आर्मी जर उतरवलं, सैन्य जर उतरवलं आणि कारवाई केली तर मग एक देशात एक वेगळा मेसेज जाईल आणि जागतिक पातळीवर त्याची वेगळी चर्चा होईल. त्याला त्यांनी नाव दिलं पोलो ऑपरेशन. म्हणजे पोलो नावाचा एक खेळ आहे, त्या खेळाचे ग्राउंड तिथं होते, त्याच्यामुळे त्या ऑपरेशनला पोलो ऑपरेशन म्हणजे पोलीस कारवाई नाव दिलं. आणि त्यांनी त्यांची आर्मी उतरवून इथं ऍक्टिव्ह मोडवर आले. 3 नाही 4 दिवस सुद्धा निजाम टिकला नाही. जो निजाम एक स्वतंत्र राष्ट्राचे स्वप्न बघत होता, इथल्या सर्वसामान्य नागरिकाला फक्त हिंदू म्हणून देशोधडीला लावून त्यांचे जीव घेण्यात, इथल्या बायांना बलात्कार करून त्यांची आबरूचे लक्तर वेशीवर टाकणाऱ्या काशिम रजवी 4 दिवस सुद्धा भारताच्या आर्मीच्या समोर टिकू शकले नाहीत. शरम जावं लागलं. आणि मग मात्र इतिहासानं दुसरं वळण घेतलं. ज्या सर्वसामान्य जनतेला जाग करून एका शिक्षकानं इथं स्वातंत्र्याचा विचार आणि लोकशाहीच्या मार्गाचा अनुसरण केलेले होते, त्या स्वामी रामानंद तीर्थांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये, या सगळ्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये जे काही त्यांचं योगदान होतं ते इतिहास नाकारणार नाही किंवा इथली सर्वसामान्य जनता सुद्धा त्यांना विसरू शकणार नाही. पण राजकीय घडामोडी ज्या वेळेला घडत होत्या, त्या घडत असताना सरदार वल्लभभाई पटेलांनी जो माणूस पाठवला होता तो होता कन्हैयालाल मुन्शी. म्हणजे काँग्रेसमध्ये सुद्धा 2 गट होते. इतिहास आपल्याला असं सांगतो की म्हणजे जसं जहाल आणि मवाळांचा गट होता ब्रिटिश कालखंडामध्ये, तसंच स्वतंत्र भारताच्या नंतर पटेलांचा आणि नेहरूंचा सुद्धा गट बनला. आणि त्या गटामध्ये पटेलांच्या गटाचे कन्हैयालाल मुन्शी जेव्हा इथं आले, तेव्हा नेहरूच्या गटाचे, गांधींच्या गटाचे असलेल्या स्वामी रामानंद तीर्थांना त्यांनी अंतरावर ठेवलं. ज्या निजामांनी सरेंडर झाला, ज्या निजामांनी इथं प्रचंड अन्याय अत्याचार केला होता, सर्वसामान्य जनतेचं जीवन ज्या निजामामुळे काळोखात गेलेलं होतं, नव्हे निर्दयपणे, निष्ठुरपणे, क्रूर पद्धतीनं ज्या काशिम रजवीनं आणि निजामानं इथल्या सामान्य जनतेला मारलं होतं, त्या निजामासोबत ह्यांनी चर्चेला बसले. त्या निजामाला जे काही पेन्शन, तनखे, अधिकार द्यायचे ते दिले. त्याचा जो प्रधानमंत्री त्यावेळेला होता, त्याचा संस्थान बघणाऱ्याला त्याला नंतर त्यांनी राज्यपाल म्हणूनही घेतलं. तो भाग वेगळा राहिला. फक्त मला काय सांगायचं माहितीये का, आपण ज्या वेळेला हा सर्व इतिहास अभ्यासत असतो त्यावेळेला इतिहासामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण देशाला स्वातंत्र्य भेटावं म्हणून स्वतःची बॅरिस्टरी जगभर चलत असताना आफ्रिका खंडामध्ये, दक्षिण आफ्रिका या देशामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये ज्याने कायदे मोडणं आणि त्यांना सरळ विरोध करणं, हा जो विचार होता तो बॅरिस्टर मोहनदास करमचंद दास गांधी यांनी केला. पण त्याच गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दिल्लीचा राजदरबार, गादी किंवा इथला तिरंगा किंवा इथला सन्मान घेण्यापेक्षा बंगाल प्रांतामध्ये जो नौखालीला जो दंगल सुरू झाली होती, त्या दंगलीमध्ये जाऊन तिथली दंगल शांत करण्याचं प्राधान्यानं ठरवलं होतं. त्याच गांधीच्या विचारावर, त्याच गांधीच्या आदर्शावर चलत स्वामी रामानंद तीर्थांनी इथल्या राजकीय प्रक्रियेमध्ये, इथल्या श्रेयवादामध्ये, इथं स्वतःचा व्यक्तिकेंद्रित्व मुद्द्या ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये न पडता मराठवाडा स्वतंत्र झाला, हैदराबाद प्रांत स्वतंत्र झाला, ते संस्थानामध्ये आजचा आंध्र प्रदेश, कर्नाटक मधला काही भाग आणि हा जो 8 जिल्ह्याचा मराठवाडा आहे तो, हा सगळा स्वतंत्र झाल्यानंतर गांधीचा विचार मांडणारे स्वामी बाजूला गेले. शेवट बघा काय होतो, ज्या वेळेला निजाम वारला त्यावेळेला या देशामध्ये दुखवटा साजरा केला गेला. आंध्र प्रदेशमध्ये, हैदराबादमध्ये त्याच्याबद्दल सुट्टी दिली गेली. नव्हे निजामाच्या अंत्यविधीला तिथं हजारो लाखो लोक आले, तिथं सलामी दिली गेली. परंतु त्या निजामाची क्रूर राजवट, अन्याय अत्याचाराच्या विरोधात स्वातंत्र्याच्या बाजूनं, जनतेच्या बाजूनं आणि लोकशाहीच्या बाजूनं उभारलेल्या स्वामी रामानंद तीर्थांचा शेवट झाला. त्यावेळेला इथल्या कुठल्याही सत्तेला त्याची नोंद घ्यावी आणि त्याही माणसाचं योगदान लक्षात ठेवावं. आणि त्याचं निधन जेव्हा झालं, स्वामीजीच्या निधनाला मात्र इथली सत्ता विसरून गेली होती. म्हणून लोकशाहीमध्ये जरी समजा लोक निर्णय घेत असले आणि स्वतंत्र जनतेला जरी आपला नेता निवडण्याचं स्वातंत्र्य असलं, तरी देशासाठी सगळेच काही सत्ताधीश करतात, नेते करतात असं नाही. सर्वसामान्य जनता सुद्धा या देशातल्या विकासामध्ये, या देशाच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये आणि राष्ट्राच्या एकात्मतेमध्ये आपली भूमिका बजावत असते. आणि ती भूमिका बजावण्याचं काम स्वामी रामानंद तीर्थांनी केलं होतं. त्यांच्या नावानं आज
4 जिल्ह्याचं एक विद्यापीठ आहे नांदेड या ठिकाणी, ज्यांच्या नावाने चालतं त्या विद्यापीठाला नाव स्वामी रामानंद तीर्थांचं दिलेलं आहे. त्यांच्यावरचं जे त्यांनी लिहिलेलं आहे त्यांचं चरित्र ग्रंथ संन्याशाची डायरी म्हणून, अलीकडेच त्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. अलीकडे या विषयावर अभ्यास होऊ लागलेला आहे, पण म्हणावा त्या प्रमाणामध्ये आणखीनही इतिहास संशोधकांचं लक्ष या लढ्याकडे गेलेलं नाही. सत्तेच्या, राजकारणाच्या आणि प्रसिद्धीच्या पाठीमागे जाणारे लोक वास्तव विसरून जात असतात. म्हणून वास्तव लक्षात राहावं म्हणून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं त्याच्या इतिहासाला उजाळा देण्याचं काम आणि इथल्या सर्वसामान्य जनतेनं मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी काय किंमत मोजलेली आहे, जो मराठवाडा आज आपल्याला भेटलेला आहे तो सहजासहजी भेटला नाही. त्याच्यासाठी काही पिढ्या इथं स्वतःचं रक्त सांडलेलं आहे, तेव्हा कुठं या मराठवाड्यांनी भारताच्या एकात्मतेचा जो काही नकाशा फाटणार होता तो नकाशा जोडण्याचं काम केलं आणि मध्य भागामध्ये जे काही पाकिस्तान सारखं नवीन संकट निर्माण होतं ते संकट त्यांनी तिथल्या तिथं संपवून टाकलं आणि खऱ्या अर्थानं भारत हा एकात्म झाला असं मी म्हणेल. एवढंच. आणखीन पुढे भेटत राहू. विचार आवडले लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.